नमस्कार. आपल्या लहानग्यांचा दिवस एकदम मस्त, ठरलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या विकासासाठी फायदेशीर असावा, असं कुणाला नाही वाटणार, बरोबर? पण प्रश्न येतो की हे नक्की करायचं कसं? चला, आज आपण याचबद्दल बोलूया. मुलांसाठी एक आदर्श दिनचर्या कशी असावी, हे समजून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, लहान मुलांचा दिवस नक्की कसा असावा? बघा, एक ठरलेलं रुटीन असतं ना, ते मुलांना फक्त शिस्त नाही लावत, तर त्यांना एक प्रकारची सुरक्षितता देतं. पुढे काय होणार आहे हे माहीत असल्यामुळे त्यांची चिडचिड कमी होते, गोंधळ उडत नाही आणि खरं तर हाच त्यांच्या चांगल्या विकासाचा पाया असतो. चला तर दिवसाची सुरुवात करूया सकाळपासून. ही वेळ असते एनर्जी आणि खेळाची. सकाळची सुरुवात जर उत्साहात झाली ना, तर मुलांचा पूर्ण दिवस छान जातो. पाहूया सकाळ कशी प्लॅन करता येईल. साधारणपणे सकाळची सुरुवात 7 वाजता झाली पाहिजे. मग 7 ते 10 या वेळेत उठण्यापासून ते खेळण्यापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बसवता येतात. चला बघूया या 3 तासात काय काय करायचं. तर एक मस्त सकाळ कशी असेल? सगळ्यात आधी उठणं, मग दात घासून फ्रेश होणं, त्यानंतर येतो दिवसाला ऊर्जा देणारा पौष्टिक नाश्ता आणि मग थोडासा खेळ. हा क्रम जर ठेवला तर मुलांची सकाळ अगदी प्रसन्न आणि उत्साही बनते. आता नाश्त्यामध्ये काय द्यायचं? मुलांना खेळण्यासाठी भरपूर एनर्जी मिळावी म्हणून नाश्ता हलका पण पौष्टिक हवा. म्हणजे कसं, उपमा, पोहे किंवा दलिया हे एकदम उत्तम पर्याय आहेत. सकाळचा खेळ झाला की मग येते दिवसाची मधली वेळ. ही वेळ आहे थोडं शांत होण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची आणि मुलांच्या वाढीची. या वेळेत मुलं नवीन गोष्टी पटकन शिकतात. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आपण मुलांना काहीतरी हलकं-फुलकं खायला देणं, त्यांना खेळू देणं आणि थोडंफार शिकवणं, यात एक छान बॅलन्स साधू शकतो. तर या वेळेत काय करता येईल? मुलांना केळी, सफरचंद, पपई अशी ताजी फळं द्या. मग त्यांना त्यांच्या आवडीच्या खेळण्यांसोबत खेळू द्या. आणि याच वेळी तुम्ही एखादी छान गोष्ट सांगू शकता किंवा रंगांची, आकड्यांची ओळख करून देऊ शकता. म्हणजे कसं, खेळातून शिक्षण हे महत्वाचं. बरं, खेळून आणि शिकून झाल्यावर येते दुपारची वेळ. ही वेळ आहे शरीराला पोषण देण्याची आणि सगळ्यात महत्वाचं, विश्रांती घेण्याची. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी दुपारचं जेवण एकदम परिपूर्ण असायला हवं. म्हणजे त्यात भात, डाळ, भाजी आणि चपाती हे सगळं असावं. यातून त्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स सगळं मिळेल. आणि हो, जेवण झालं की येते दिवसातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुपारची झोप. बघा, 2 ते 3 तासांची शांत झोप ही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप म्हणजे खूप गरजेची आहे. यामुळे त्यांची मेमरी शार्प होते, ते फ्रेश होतात. त्यामुळे दुपारच्या झोपेकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. दुपारच्या मस्त आरामानंतर येते संध्याकाळची वेळ. ही वेळ मुलांच्या सामाजिक विकासासाठी आणि शारीरिक हालचालीसाठी फारच महत्वाची आहे. झोपेतून उठल्यावर मुलांना ताजतवानं करण्यासाठी दूध किंवा एखादा हलका स्नॅक द्या आणि मग त्यांना घराबाहेर घेऊन जा. इतर मुलांसोबत खेळल्यामुळे ती खूप नवीन गोष्टी शिकतात आणि त्यांचं सोशल स्किल डेव्हलप होतं. मुलांना जवळच्या पार्कमध्ये खेळायला नेण्यासारखं दुसरं काही नाही. खरंच, मोकळ्या हवेत धावपळ केल्यामुळे त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी वापरली जाते आणि मुलं आनंदी राहतात. आता आलो आपण दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात, रात्र. दिवसभर खेळून बागडल्यानंतर आता शरीर आणि मन दोन्ही शांत करण्याची आणि रात्रीच्या झोपेची तयारी करण्याची ही वेळ आहे. रात्रीचं वेळापत्रक कसं असेल? साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता जेवणाने सुरुवात होते आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत झोपण्याची तयारी पूर्ण होते. शांत झोपेसाठी रात्रीचं वातावरणही तसंच शांत हवं. त्यासाठी खिचडी किंवा सूपसारखं हलकं जेवण, शक्य असल्यास कोमट पाण्याने अंघोळ आणि झोपण्यापूर्वी एखादी छानशी गोष्ट किंवा अंगाई गीत, ह्या सगळ्यामुळे मुलांना शांत आणि गाढ झोप लागते. तर ही झाली दिवसभराची एक आदर्श रचना. पण हे रुटीन यशस्वी करायचं असेल तर काही महत्त्वाचे नियम आहेत जे पाळायलाच हवेत. चला, त्या नियमांवर एक नजर टाकूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मुलांच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ रोज एकच असावी. यामुळे त्यांच्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ना, ते एकदम सेट राहतं आणि त्यांची चिडचिड खूप कमी होते. आजच्या काळात तर हा नियम पाळणं खूपच महत्त्वाचं आहे. मोबाईल किंवा टीव्हीचा वापर जेवढा कमी ठेवता येईल तेवढं चांगलं.
कारण जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यांच्या झोपेवर सुद्धा. मुलांच्या चांगल्या आरोग्याचा पाळा हा सकस आहारावर अवलंबून असतो. त्यामुळे त्यांना नेहमी घरचं, ताजं आणि पौष्टिक जेवण देण्यावरच भर द्या. बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरचं जेवण केव्हाही बेस्ट. आणि आता सगळ्यात शेवटचा, पण तितकाच किंबहुना सगळ्यात महत्त्वाचा नियम. हे सगळं वेळापत्रक सांभाळताना मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवायला विसरू नका. आपलं आणि मुलांचं जे नातं असतं ना, ते बॉन्डिंग त्यांच्या इमोशनल डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर ही झाली एक आदर्श दिनचर्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यामुळे ही फक्त एक फ्रेमवर्क आहे, एक चौकट आहे. या चौकटीत आपल्या मुलाच्या गरजेनुसार बदल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यात भरपूर प्रेम आणि माया घाला. शेवटी हाच प्रश्न उरतो की या रचनेला आपण अधिक प्रेम